शेतकरी मित्रांनो, माझं नाव मिलिंद गायकवाड, गाव आहे रत्नागिरी माझं. माझं शेत आहे संगमेश्वरात. मी एस टी डेपोमध्ये काम करतो, रत्नागिरी डेपो. या ठिकाणी सागवान आणि त्याच्यामध्ये सुपारी आणि आपल्या सागावर काळी मिरी, मी असा प्रोजेक्ट केला आहे इथे. आता मी सुपाऱ्या घालतोय रुजत. हे गेल्या वर्षीचं देशी गाईच्या आपल्या शेणाची गौरी आणि त्याच्यामध्ये आपलं गूळ मिक्स करून ठेवलं होतं. आपलं द्रावण, आपण त्याला म्हणतो GA, काय म्हणतात, जिब्रेलिक ॲसिड. लक्षात, त्याच्यामध्ये बुडवून ठेवल्यानंतर म्हणजे आतमध्ये फक्त आपण बुडवायची नाही, काढायची आणि मग आतमध्ये टोपायची. ठीक आहे. मग अंकुर चांगला येतो. पण जिब्रेलिक ॲसिड जर का घ्यायला गेलो आपण आपल्या मार्केटमध्ये, तर 10 ग्रॅमचीच किंमत जवळपास 500च्या आसपास आहे. त्यापेक्षा कमी किमतीत झालं. ठीक आहे. या ठिकाणी मी सुपाऱ्या लावल्या आहेत 200 सुपाऱ्या खाली जमिनीत लावलेल्या आहेत. त्याच्यावरती गवत अंतरून ठेवलेलं आहे. लक्षात. आता तुम्ही असा विचार कराल की सुपाऱ्या मी जशी आता काळी मिरी काढतोय अशी का नाही काढली. आता ह्या सुपाऱ्या तुम्ही बघताय सगळ्यावरती, ह्या सगळ्या मी अशाच काढलेल्या आहेत. अशाच. त्रास कमी होतो, वेळ कमी लागतो आणि मजूर वाचतो. ठीक आहे. ह्या ठिकाणी 100 लावलेत मी, आज सगळेच लावले तिथे. ह्याला ह्या ठिकाणी पाणी दिलं आहे. लक्षात. ह्याच्यावरती मी जो माझ्या बागेमध्ये कचरा आहे, आपली सागाची पानं पडतात, पानगळ होते, गवत कापलेलं आहे, ते सगळं ह्याच्यावरती टाकणार आणि निघून जाणार. हे आपले दोन या ठिकाणी स्प्रिंकलर आहेत. ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मी शेवटचा व्हिडिओ टाकतो याच्यामध्ये. आता ही याच्यामध्ये काळी मिरी लावलेली आहे. काळी मिरी माझ्याकडे जात आहे करीमुंडा, बाकी मी कुठलीच वापरलेली नाही. करीमुंडा ही देशी आहे जात, म्हणून मी ती वापरले. आता हिची पण मी काढतोय रोपं. नमस्कार, काम झालेलं आहे. ह्या सगळ्या सुपाऱ्या मी ह्या अशा लावतो. आता तुम्ही असं म्हणाल की मग ज्या वेळेला पावसात निकाल काय करता, या अशा बरोबर उपटून येतात, व्यवस्थित येतात. हा सगळा पुरावा समोर आहे. लक्षात. जर का आपण पिशवीमध्ये भरलं आणि काढलं तरीही होतं, पण त्याला त्रास, मजुरी, पैसा वगैरे येतो. आणि जर का रोपं विकत आणलात, ह्या सगळ्या सुपाऱ्या आहेत आपल्या श्रीवर्धन, त्याची किंमत आहे 40 रुपये. आता मी या ठिकाणी ते 400 रुजवलेत. ते वरती जवळपास 1000च्या आसपास आहेत. 1400 गुणिले 40 करा, हे मला 500 रुपये शेकडा मिळाले. मी रुजवतो आणि प्रत्येक वर्षी हे मी करतो आहे. ओके. आता या ठिकाणी सागाची पानाची आहेत ना, त्याचा मी आता ह्या ठिकाणी सगळा चुरा करणार, हे संपूर्ण झाकणार आणि त्याला हे इथे आणि हे इथे ह्या ठिकाणी जेट लावून ठेवणार. ओके. या ठिकाणी पाणी चालू आहे. इथे आता गवताचं आच्छादन केलं आहे. शेतावरचा कचरा जो येतो ना, तो सगळं ह्या ठिकाणी गोळा करायचं प्लॅनिंग आहे. आणि इथून मला गांडूळ खत बनवायचं आहे. तिथून मला काळी मिरी काढायची, अजून वेळ नाही सापडत आहे. व्हिडिओ मोठा होतोय, कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. याच्यावरती काळी मिरी चढते, गेल्या वर्षी चढवलेली आहे. मध्ये सुपारी, तो साग, इथे सुपारी, हा साग, इथे सुपारी, हा साग, इथे सुपारी. आणि ज्यावेळेला सावट पूर्ण होईल याच्यामध्ये पूर्ण, त्यावेळेला इथे मध्ये वेलची.
आणि वेलचीला पाणी भरपूर लागतं आणि सावली डार्क लागते. हे भरपूर सावली लागते. या ठिकाणी एकूण सुपाऱ्या 200 आहेत इथं. आता फक्त मला या ठिकाणी काय करायला लागेल, माझ्याकडे पाणी भरपूर आहे, काय प्रॉब्लेम नाही. फक्त एवढी झाडं झालेली आहेत, ते 600 साग आहे आणि 1500 सुपारीचं प्लॅनिंग आहे आणि त्याच्यावर परत काळी मिरी पण टाकणार. ओके, प्रत्येक सागावरती पाणी भरपूर आहे, नो प्रॉब्लेम. पण नंतर खाण्याचं काय, म्हणजे खताचं काय. म्हणून त्याच्याकरता तुम्हाला बोललो ना, बागेतला सगळा कचरा उचलून तिकडे टाकायचा आणि त्याचं गांडूळ खत करायचा असा विचार आहे. एकूण 1 एकरची जागा आहे फक्त ही. मग एक टाकी तिकडे होईल का आणि 1 टाकी तिकडे वरती कोपऱ्यात एकदम. म्हणजे जो काय कचरा येईल बागेतला तो त्याचं रूपांतर गांडूळ खतामध्ये. आणि माझ्याकडे एकच झाड असं आहे साग की ज्याला ऊन लागतं. बाकी सगळ्या झाडांना सुपारी, काळी मिरी, वेलची, ही आपली दालचिनी ह्यांना ऊन जरी त्या ठिकाणी नसलं तरी चालतं. फक्त त्यांना खत पाहिजे लागतं. आता खत काय करायचं, तर मग गांडूळ खत. तर मला खत भरपूर द्यायला लागणार. पाणी माझ्याकडे भरपूर आहे, खत भरपूर द्यायला लागेल. ते मी करेन, तुमचा पाठिंबा राहून देत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सुपारीला अंकुर यायला किमान 1.25 महिना जातो. ओके, आता आहे फेब्रुवारी, मार्च सेंटरपर्यंत त्याला अंकुर येईल. अंकुर येईपर्यंत हे जे गवत टाकल्यावरती, हे तिथे वरती इथे, हे सगळं खाली बसेल. सगळं खाली बसेल गवत, अंकुर चांगला येईल. आणि असं कसं पिकांच्या वाढीकरता जो नायट्रोजन हवा असतो, तो नायट्रोजन झाडाचा जो भाग सुकलेला असतो तिथून सगळ्यात जास्त मिळतो. त्याची संपूर्णपणे माती होऊन जाणे. इथे माती झालेली आहे ना, इथे माती झालेली गेल्या वर्षीचं काढलेलं गवत. एका वर्षाची जवळपास पूर्णपणे माती झालेली आहे. वाळवी संपूर्ण खाऊन टाकते. वाळवी किती महत्वाची आहे. म्हणतो वाळवी लागली असं काय नाही. हे मी प्रत्येक वर्षी करतो. प्रत्येक वर्षी मला सुपाऱ्या चांगल्या मिळतात. हे मी अशा तिथून काढतो सुपाऱ्या आणि लावतो. ओके, त्यामुळे शंका घ्यायचं काही कारण नाही. आता तुम्ही हा विचार कराल की पाण्याची टाकी तिकडे वरती आहे. तुम्ही दिसत असेल कदाचित, दिसली. मी वरून येणारं पाणी नाही बघा, येते ना. मी कधीही फिल्टर साफ करत नाही, पण मला फिल्टर साफ करण्याची वेळच येत नाही. आणि त्याच्यावरती मी उपाय शोधून काढला आहे. तो उपाय तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. आता जेवायची वेळ झाली आणि परत रात्र पहिल्या जायची पण वेळ झाली. सकाळी 7:30ला आलो इथे टच. आता वाजले 2. निघायचं, जेवायचं, निघायचं. 35 किलोमीटर.
वेलची दाखवली तुम्हाला, वेलची कशी असते. ही वेलची मी एक वेलची या ठिकाणी आणून ठेवली, म्हटलं बघूया जगते का. जगले व्यवस्थित. मग आता अशी रोपं आणायची, एक 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 अशी एक एक किंवा थोडेफार आणायची रोपं आणि वरती लावून टाकायची. तुम्हाला बोललं तिथे तशी. मग मी काळी मिरीची रोपं कशी आणली, मी काळी मिरी फक्त 8 ही आणली होती आपली पिशव्या रोपं, आणि ती प्रत्येकची झाडं माझ्याकडे रानटी होती त्याच्यावर चढवली आणि त्याचंच कटिंग काढून मी त्याची रोपं तयार करतो आणि लावतो. सगळ्यात जंगलातला सगळ्यात महत्त्वाचा विषय कोळ्याचं जाळं असणं. मी ते कसलीही केमिकल फवारणी करत नाही. ते जीवामृत आणि आता खताची मागणी म्हणजे झाडं माझ्याकडे भरपूर झाली, त्यामुळे माझ्याकडे आता खताची मागणी होणार. त्यामुळे मी आता त्या ठिकाणी गांडूळ खताचा हा विचार केला आहे. म्हणजे एकाच ठिकाणी नाही करणार गांडूळ खत, एक ह्या बाजूला एक त्या बाजूला असं. ही अशी लाकडं तुम्हाला जागोजागी बागेत पडलेली सापडतील. जागोजागी तुम्हाला कचरा भेटेल, पूर्णपणे कचरा. मी नाही साफ करत. ही जी लाकडं आहेत त्यांना वाळवी लागते. वाळवी लागल्यानंतर त्याचं खतात चांगलं रूपांतर होतं. ठीक आहे, चला हातपाय धुऊया. हा पर्याय इथे बारमाही पर्याय रीतसर जलसंपदा विभागाकडून परमिशन घेतली. त्याच्याकरता मला या ठिकाणी 1056 रुपये पाणीपट्टी बसली. त्यामुळे मला कुसुम सोलर मिळाला. मला पंप झाला. त्या अगोदर मी 1 HP पंप घेतला होता माझा स्वतःचा. नंतर ज्यावेळेला कुसुम सोलर मिळाला त्यावेळेला मी विचार केला, म्हटलं खूप पाणी आपल्याकडे आहे, मग आपल्याला सुपारी घ्यायला हरकत नाही. बागेतलं काढलेलं गवत मी चुकूनही जाळत नाही. चुकूनही न जाळता असंच जागोजागी ठेवून देतो. पाय धुऊया. अजून पुढे या बाजूला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगतोय, विनंती करतो. तुम्हाला आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेला व्हिडिओ काढेन त्यावेळेला तुम्हाला मी फिल्टर का साफ करत नाही त्याकरता मी त्याच्यावरती विजय कसा मिळवला हे सगळं तुम्हाला डिटेल समजावून सांगेन. ही बघा टाकी इथे वरती आहे, सगळं पाणी ग्रॅव्हिटीन खाली येतं. सगळं जिब्बात मला फिल्टर साफ करण्याची गरज लागत नाही. म्हणजे 1 वर्षाने करतो असं म्हटलं तरी चालेल, आणि त्यावेळेला सुद्धा तो फिल्टर पूर्णपणे क्लीन असतो. करूया पर्यावर. थँक्यू. पैदून झालेत. वाऱ्याच्या झुळकेबरोबर वास आलेला आहे. कुठेतरी जवळ आहेत. साहेब म्हणजे जंगलातले साहेब. रस्ता जवळ असला तरी हे संपूर्णपणे घनदाट जंगल आहे. जेवूया आणि निघूया. थँक्यू.